हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे विद्यार्थी दररोज त्यांच्या ठरलेल्या टार्गेटसाठी, फिक्स असलेल्या ध्येयासाठी प्रयत्न करत आहेत, प्रामाणिकपणे दररोज प्रयत्न करत आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमचा सलाम आहे। कारण मित्रांनो, तुम्ही दररोज आज केलेला प्रयत्न, प्रामाणिकपणाने केलेला प्रयत्न हा तुम्हाला एक दिवस मोठ्या यशाला गवसणी घालायला मदत करणारा आहे। मित्रांनो, जे लोक दररोज प्रयत्न करतात त्यांना 100% एका दिवशी मोठी अचीवमेंट मिळत असते। आणि आज खडतर वाटणारा जो मार्ग आहे, आज अवघड वाटणारा जो मार्ग आहे, सुरुवातीचा मार्ग जो प्रयत्नांचा खडतर वाटतो, तो मार्ग पुढे पुढे गेल्याच्या नंतर सोपा वाटायला लागतो। कारण त्यांच्या प्रयत्नांची प्रामाणिकपणा बघून ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी काही घटना अशा घडवते, काही प्रसंग त्यांच्यासमोर अशी निर्माण करते किंवा काही लोकांची अशी त्यांची भेट घालून देते की त्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना तो मार्ग खडतर वाटत नाही, तर मुळात सोपा वाटतो। कारण त्यांची प्रामाणिकपणा आणि प्रयत्न हे रोज ते करत असतात, त्याचा हा परिणाम असतो। मित्रांनो, या सगळ्या गोष्टींवर मिस्टर सुलतानपुरी यांनी 2 ओळींची शायरी खूप छान लिहिलेली आहे। त्या 2 ओळीमध्ये त्यांनी पूर्ण सारांश, या पूर्ण आयुष्याचा फिलॉसॉफी जी आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे। शायरी अशी आहे कि अकेला ही चलता था मैं जानिबे मंजिल, अकेला ही चलता था मैं जानिबे मंजिल, मगर लोग मिलते गए और कारवा बनता गया। मला तर फक्त माझ्या ध्येयासाठी एकट्याला प्रयत्न करायचे होते, मी एकटा प्रयत्न सुद्धा करत होतो, तो मार्ग मला खडतर वाटत होता, तरीही मी रोज प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो। परंतु सृष्टीने मला या प्रयत्नामध्ये अशी काही साथ दिली, अशी काही लोक मिळाली, अशी काही प्रसंग, अशा काही घटना मिळाल्या की मला हा मार्ग आता सोपा वाटायला लागला आणि यश हे माझ्या समोर उभं आहे, असा या ओळींचा अर्थ आहे। तर मित्रांनो, असाच दररोज प्रामाणिकपणे प्रयत्न करत असणाऱ्या माझ्या सगळ्या ॲग्रिकॉस बंधूंसाठी आज फार महत्त्वाची अनाउन्समेंट असणार आहे या व्हिडिओमधनं। आणि ही अनाउन्समेंट तुम्ही स्वतः तर या अनाउन्समेंटचा फायदा घ्यालच, परंतु तुमच्या मित्रांना सुद्धा ही अनाउन्समेंट व्हिडिओची लिंक शेअर करून पोहोचवाल अशी अपेक्षा आहे। बघा मित्रांनो, ही जी अनाउन्समेंट आहे ती मी करणार आहे, परंतु ही अनाउन्समेंट जिथं होणार आहे त्या ठिकाणाची हिस्ट्री काय आहे, ते ठिकाण नेमकं काय आहे, ए फॉर ॲग्रिकॉस नेमकं काय आहे, हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो। ए फॉर ॲग्रिकॉसची सुरुवात जी आहे ती 15 जुलै 2020ला झालेली आहे। लॉकडाऊनमध्ये 15 जुलै 2020ला जेव्हा या यूट्यूब चॅनलची सुरुवात झाली, त्या यूट्यूब चॅनलला आपला पहिला व्हिडिओ मला अजूनही आठवतो, मी मोबाईलवर रेकॉर्ड केलेला होता आणि तो मोबाईलवरचा व्हिडिओ होता नॅशनल सीड कॉर्पोरेशनची 2020ची आलेली जाहिरात, त्याचं अपडेट मी दिलं होतं। तर मित्रांनो, त्याच्या रिलेटेड त्याच्यानंतर बऱ्याच जॉबच्या अपडेट्स आपण देत गेलो, बऱ्याच वेळा आपण मुलांना हळूहळू टीचिंगमध्ये गेलो, मुलांचा तिथंही रिस्पॉन्स चांगला आला। त्यानंतर मला असं वाटतं की टीचिंगपेक्षा महत्त्वाचं काही काम आपण करू शकलो तर ते म्हणजे मेंटरशिप आहे। विद्यार्थ्यांनो, परीक्षा ही सगळ्यांसाठी सारखीच असते आणि परीक्षेसाठी वापरण्यात येणारी पुस्तकही बऱ्याच जणांसाठी सारखे असतात, परंतु काही लोकच ती परीक्षा चांगल्या उत्तमरित्या क्रॅक करतात। त्याचं एक कारण म्हणजे त्यांना असणारी मेंटरशिप, त्यांचा असणारा कॉन्फिडन्स। सो विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी जी मेंटरशिप लागते ती मेंटरशिप आपण करत गेलो आणि बऱ्याच जणांच्या करिअरमध्ये आपण पाथ फाइंडर म्हणून काम केलेलं आहे। सो मित्रांनो, तुम्ही AFO करायला पाहिजे की नाही, कृषी सेवक करायला पाहिजे की नाही, दोन्ही जर तुमचे सिलेक्शन झालेलं असेल तर कुठली चॉईस करायला पाहिजे, MSc करायला पाहिजे की नाही, असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना मदत केलेली आहे। बऱ्याच MCRचे टॉपर असतील, MPSCतले टॉपर असतील, या लोकांचे आपण इथं इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत यूट्यूब चॅनलला। बऱ्याच जणांना यूट्यूब चॅनलचा आत्तापर्यंत फायदा झालेला आहे। तुमचा आत्तापर्यंतचा प्रतिसाद आम्हाला खरंच खूप ओव्हरवेल्मिंग आहे, इथून पुढेही असा प्रतिसाद राहील अशी अपेक्षा करतो। आणि हे ए फॉर ॲग्रिकॉसची जी आपली टीचिंग, मेंटरशिप आणि पाथ फाइंडरची जर्नी आहे ती पुढे कंटिन्यू राहील, तुमच्या आमच्यासोबत नेहमीसाठी राहील। तुमचे आमचे रिलेशन हे आयुष्यभरासाठी असेच बॉन्डिंग तयार करून राहतील अशी अपेक्षा करतो। कारण ॲग्रिकॉसचं रिलेशन वन्स अँड ॲग्रिकॉस इज ऑलवेज अँड ॲग्रिकॉस, आपली जी रिलेशन आहे ती नेहमीसाठी परमनंट बॉन्डिंगची असते। ओके, तर मित्रांनो, ही अनाउन्समेंट करत असताना जो अनाउन्समेंट करणारा आहे, जो इथं दररोज लाईव्ह येतो 9 वाजता, तो काहीतरी शिकवतो आणि जातो, तो त्याचं फक्त नावसुद्धा सांगत नाही, अशा व्यक्तीचं क्वालिफिकेशन तरी काय, आपल्याला शिकवणारा व्यक्ती नेमका काय शिकलेला आहे हे जाणून घेण्याची बऱ्याच जणांमध्ये क्युरियोसिटी असते। म्हणून मी माझा एक शॉर्टमध्ये बायो इथं लिहिलेला आहे। बघा, मी बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे फक्त एवढं सांगत असतो की मी ॲग्रिकॉस आहे। आणि तर मुळात ए फॉर ॲग्रिकॉस ही एका सिनियरनी बाकी सगळ्या आपल्या ॲग्रिकॉस बंधूंसाठी चालू केलेली ही एक चळवळ आहे। इट इज हँड फ्रॉम ॲन ॲग्रिकॉस टू ॲन ॲग्रिकॉस। सो ही एका ॲग्रिकॉसकडनं दुसऱ्या ॲग्रिकॉससाठी केलेली मदत आणि ह्या मदतीची चळवळ आहे। तर माझं सुद्धा ॲग्रिकल्चर जे आहे ते BSc ॲग्रिकल्चर 2011 ते 15 मध्ये कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी या मेन कॅम्पसमध्ये VNMKUच्या मेन कॅम्पसमध्ये झालेला आहे। सो BSc ॲग्री करत असताना मी ICRची तयारी केली आणि ICR 2015ला जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळी OBCमध्ये माझी ऑल इंडिया रँक 31 होती आणि ऑल इंडिया रँक जनरलमधून 86 होती। तर त्याच वर्षी मी जेव्हा MCR दिली त्यावेळेस ABM या स्ट्रीममध्ये, ABM ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मी स्टेटमध्ये 2nd टॉपर होतो।
ठीक आहे. फर्स्ट टॉपर मुलगी होती आणि सेकंड टॉपर मी होतो. त्यानंतर या काळामध्ये 2014 ते 16च्या काळामध्ये मी बऱ्यापैकी एक्झाम्स जवळपास 12+ एक डझनपेक्षा जास्त फक्त PG एंट्रन्सच्या एक्झाम दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये BHUची एक्झाम आहे, त्याच्यामध्ये ICAR JRF आहे, MCRचे वेगवेगळ्या हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर VVMच्या एक्झाम्स आहेत. असे वेगवेगळ्या एक्झाम्स मी दिल्या आणि त्यामुळे मला एक्झामिनरची मेंटॅलिटी काय असते, क्वेश्चन काढताना त्याला काय अपेक्षित असतं, क्वेश्चन काढताना तो कसा ट्विस्ट करतो, कुठं ऑप्शनमध्ये गॅम्बल करतो, ह्या सगळ्या गोष्टींची थोडीफार जाणीव मला नक्कीच झालेली आहे या सगळ्या परीक्षांची प्रॅक्टिस असल्यामुळं. सोबत त्यानंतर BSc ॲग्री 15ला झाल्याच्यानंतर 15 ते 18मध्ये मी MSc ॲग्री केलं आहे MPKV मेन कॅम्पस राहुरी येथे. सो राहुरी येथे इकॉनॉमिक्समध्ये मी ICAR थ्रू ॲडमिशन घेतलं आणि ICAR थ्रू तिथं मी MSc जी आहे ती कंप्लीट केली. MSc झाल्या 2018मध्ये लगेचच माझी ASRBची नेटसुद्धा मी क्वालिफाय झालो फर्स्ट अटेम्प्टमध्ये. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सची नेट फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झाल्यानंतर त्याच वर्षी नॅशनल सीड कॉर्पोरेशनच्या जागा निघल्या होत्या. त्यामध्ये मी सिनियर ट्रेनी ही जी मार्केटिंगसाठीची पोस्ट होती ऑलमोस्ट इक्वल टू क्लास 2 पोस्ट ही त्यावेळेस मी सिलेक्ट झालो होतो, परंतु मी नंतर त्याची इंडक्शन ट्रेनिंग केली पण जॉईन नाही केली. सो एक्स सिनियर ट्रेनी मार्केटिंग माझं 2018ला सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर कृषी सेवकच्या बॅचलाही 2018 आणि 19च्या बॅचला माझं वेटिंगला होतं. सोबत तलाठीचं वेटिंगचं इथं लिहायचं राहिले, तलाठीलाही मी हिंगोली जिल्ह्यामध्ये वेटिंगला होतो. सो ओव्हरऑल काय मला ते MPSC असेल, सरळ सेवा भरती असेल, AFO असेल, नाबार्ड असेल किंवा ARS, इव्हन ARSच्या सुद्धा मेन्सला मी होतो 2018ला. ठीक आहे. सो ह्या सगळ्या परीक्षांचा अनुभव माझ्या गाठीशी आहे आणि या सगळ्या परीक्षांचा अनुभव असल्यामुळे नेमका एक्झामिनरची मेंटॅलिटी काय हे अभ्यास करायला किंवा हे जाणून घ्यायला थोडंसं मला सोपं जातं. आणि मुलांना कदाचित ती मुलांच्या भाषेमध्ये बोलल्यामुळं किंवा मेंटरशिपमुळं थोडंसं जवळचं वाटतं आणि या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद वाटतो. मुलं जेव्हा सांगतात सर तुमच्यामुळे आमचं असं झालं तसं झालं, खूप चांगलं झालं. बरेच कृषी सेवक जे आज झालेत ते जेव्हा फोन करतात सांगतात खूप छान वाटतं. याच्यामध्ये मी टीचिंगचा एक्सपिरियन्स लिहायचं विसरलो. मी टीचिंग जी आहे ती 2018पासूनच करतो, 2019पासून करतो ॲक्च्युली. 2019ला टीचिंगसाठी मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आपलं संभाजीनगरमध्ये आहे गेवराई तांडा, तिथं काही दिवस टीचिंग केली. त्यानंतर शुभम सर्स अकॅडमीला, शुभम सर्स अकॅडमी बँकिंगमधली प्रख्यात इन्स्टिट्यूट आहे, तिथं मी AFOच्या बॅचेस घेतोय. आधी घेत होतो, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये घेतला नाही आणि आता पुन्हा मागच्या 2 वर्षापासून चालू आहेत. सो AFOची बॅच तिथं कंडक्ट करतो. इग्नाईट ॲग्रिकॉसला आपली कृषी सेवकची बॅच झालेली आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपले वेगवेगळे कोर्सेसमध्ये मी माझा विषय ॲटलिस्ट इकॉनॉमिक्स अँड एक्सटेन्शन हे मी शिकवलेले आहेत आणि इतरसुद्धा विषय मी शिकवलेले आहेत. सो टीचिंग जी आहे ती माझी 2019पासून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या माध्यमातून चालूच आहे. सध्या काय चालू आहे तर सध्या 2020 सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलला चालू आहे. A फॉर ॲग्रिकॉसला 2020 ही जी सिरीज आहे या सिरीजमध्ये आपण दररोज 9 ते 10 लाईव्ह करतो आणि एका विषयाचा पूर्ण फडशा पाडतो. एका विषयामध्ये आता ॲग्रोनॉमी आहे, ॲग्रोनॉमीचे 10 सेशन शेड्यूल आहेत. या 10 सेशनपैकी इथपर्यंत हे लेक्चर काल झालेले आहेत. ठीक आहे, 16 तारखेपर्यंत. आज 17 आहे. इरिगेशन मेथडवर आज लेक्चर्स होतील. ठीक आहे, 9 वाजता. तर हे सगळं जे आहे हे 2020 सिरीज विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आपल्या यूट्यूब चॅनलला चालू आहे. त्या सगळे बरेच जण याचा चांगला फायदा घेत आहेत, तुम्ही सुद्धा घ्याल अशी अपेक्षा आहे. सो या सगळ्या गोष्टी चालू असताना आता अनाऊन्समेंट नेमकी काय आहे तर अनाऊन्समेंट ही आहे. सध्या मी बघतोय MCRची तयारी मुलं करत आहेत, त्यामध्ये बऱ्याच जणांना काही अडचणी आहेत. त्या गोष्टीमध्ये बऱ्याच जणांनी उशिरा सुरुवात केलेली आहे, बऱ्याच जणांनी लवकर सुरुवात केलेली आहे, परंतु त्यांना स्पीड येत नाही आहे, त्यांना रिव्हिजनचे इश्यू आहेत. बऱ्याच गोष्टी बऱ्याच अँगलने मी आता ह्या 2020 सिरीजमध्ये अभ्यास केलेला आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना एक मूर्त स्वरूप आपण एका बॅचमधनं देऊ शकतो. त्यामुळे संकल्प नावाची एक बॅच आपण आज अनाऊन्स करतोय आणि ही आपल्या ॲप्लिकेशनवरची पहिली बॅच असणार आहे. सो आपलं ॲप्लिकेशन जे डेव्हलप झालेलं आहे, जे ॲप्लिकेशन आत्ता आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही बॅच घेणार असाल नसाल काही अडचण नाही, परंतु मी तुम्हाला एवढं मात्र नक्कीच रिक्वेस्ट करेल की ॲप्लिकेशन नक्की तुमच्या मोबाईलमध्ये असू द्या. जसं झोमॅटो जसं तुमच्याकडे असतं, जसं तुमच्याकडे दुसरे इतर ॲप्लिकेशन्स असतात, बुक माय शो असतं, तसंच हे एक अभ्यासाचं ॲप्लिकेशनसुद्धा तुमच्याकडे राहू द्या. जे काही फ्री मटेरियल आम्हाला टाकायचं असेल, जे काही अपडेट आम्हाला टाकायचं असेल ते आम्ही नक्की त्या ॲप्लिकेशनवर अपडेट करत राहू. सो संकल्प बॅच ही आपल्या ॲप्लिकेशनवरची ही फर्स्ट बॅच असणार आहे. आपलं जे प्ले स्टोअरवर हे ॲप्लिकेशन आहे ह्या बॅच यावर ही बॅच आपण फर्स्ट टाईम सुरू करतो. तर ही बॅच जी आहे संकल्प बॅच, यामध्ये काय आहे नेमकं, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे टेस्ट सिरीज. ठीक आहे, टेस्ट सिरीज तर आहेच, टेस्ट सिरीज तर आहे, परंतु याच्यात आणखीन वेगळं काय सर, टेस्ट सिरीज आम्हाला सगळीकडेच मिळतात, पण टेस्ट सिरीज सोबत यामध्ये रिव्हिजन क्लासेससुद्धा आहेत. आपण या येत्या 1.5-2 महिन्यामध्ये 25 मे 2025ला जी परीक्षा आहे तुमची MCR, त्या दृष्टिकोनातून आपण अख्खं ॲग्रिकल्चर कसं रिवाईज करता येईल त्या अँगलने कमीत कमी आपण 30 ते 40 किंवा इव्हन 50 लेक्चर्समध्ये आपण हे पूर्ण करणार आहोत. ठीक आहे, मी सध्या कमिटमेंट तुम्हाला फक्त 40 लेक्चरची देतोय, परंतु
40+ लेक्चर्स या बॅचमध्ये होतील, ज्याच्यामधून तुमचं पूर्ण टोटल ॲग्रिकल्चरचं रिव्हिजन होईल. यामध्ये काही लेक्चर्स मी घेईल, काही हर्षल सर घेतील आणि आपली टीचिंगची दुसरी काही टीम आहे ती सगळी टीम तुमची या बॅचमध्ये सगळ्या अँगलनी काळजी घेईल. ओके मित्रांनो, यामध्ये मी हे शब्द जे लिहिलेत अनुभवाकडून यशाकडे, तर याच्या मागे एक कारण आहे. जसं माझा अनुभव तुम्ही आत्ता पाहिला मागच्या स्लाईडवर, तसेच अनुभवी सगळेच आपले जे सिनियर आहेत ते या टीममध्ये असणारे आमची 5 ते 6 जणांची टीम आहे. आणि या टीममध्ये कंटेंटवाले जे आहेत किंवा जेवढे काय जवळपास सगळे ॲग्रिकॉसच आहेत, 99% सगळे हे ॲग्रिकॉस जे आहेत या सगळ्यांना अनुभव आहे. MSCचा अनुभव आहे, वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवामधनं आपण आपला फायदा करून यशाकडे जाणार आहोत. त्यामुळे अनुभवातून यशाकडे आपण जाणार आहोत या बॅचच्या माध्यमातून. या बॅचमध्ये खास काय आहे तर सगळ्यात खास याच्यामध्ये असं आहे की सब्जेक्ट वाईज ज्या टेस्ट आहेत त्या सब्जेक्ट वाईज टेस्ट तर असणारच आहेत. ओके, सब्जेक्ट वाईज टेस्ट तर असणारच आहेत. जेवढे मेजर सब्जेक्ट आहेत त्या सगळ्यांचे टेस्ट असणार आहेत. सोबत ओव्हरऑल सिलेबसवरच्या टेस्टसुद्धा असणार आहेत. ओव्हरऑल सिलेबसच्या टेस्ट ज्या ॲक्च्युअल एक्झाममध्ये 200 प्रश्नांच्या असतात तशाच 200 प्रश्नांच्या ओव्हरऑल सिलेबसवरच्या ह्या टेस्ट असणार आहेत. ठीक आहे. सोबतच जो लेवल आहे तो लेवलसुद्धा फार डायरेक्ट क्वेश्चन्स किंवा वन लाइनर्स वगैरे असे नाही आहेत. सगळेच क्वेश्चन्स हे टफ लेवलचे, मीडियम लेवलचे, लेंदी क्वेश्चन्स असे जास्तीत जास्त ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं एक म्हणणं नेहमीच लेक्चरमध्ये असतं की जी काही तुम्हाला चुका करायच्या, ज्या काही तुम्हाला चुका करायच्या त्या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये करा. प्रॅक्टिसमध्ये झालेल्या चुका तुम्हाला मान्य असतील, त्या चुकांमधून तुम्ही शिका आणि त्या चुका मात्र फायनलमध्ये तुम्ही त्या टाळा. ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत या सगळ्या टेस्टमध्ये तुम्हाला लेवल जरी थोडं हार्ड वाटलं, लेवल जरी थोडं व्यवस्थित वाटलं तरीही ॲक्च्युअल CET लेवल मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमची प्रॅक्टिस चांगली व्हावी म्हणून थोडं हायर लेवल आहे, थोडं CET लेवल आपण आणखीन मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं ह्या टेस्ट सिरीज 100% तुमच्या कामाच्या आहेत. सोबतच मेजर सब्जेक्टवर पण सुद्धा वेगळे रिव्हिजन क्लासेस आपण घेणार आहोत. रिव्हिजन क्लासेस घेणार आहोत. यामध्ये हर्षल सर काही लेक्चरचं काही विषयांचं रिव्हिजन घेतील आणि काही मी घेईल. याच्यामध्ये काही क्लासेस लाईव्ह असू शकतात, बट मॅक्झिमम क्लासेस हे रेकॉर्डेडसुद्धा असतील. ओके, सगळे क्वेश्चन्स जे आहेत टेस्ट सिरीजमध्ये ते आत्तापर्यंत 1400+ क्वेश्चन्स आम्ही काढलेले आहेत. बट मला गॅरंटी आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आणखीन क्वेश्चन त्यामध्ये ॲड करणार आहोत. जसं की आता विचार आहे 2020 सिरीज जी आहे ती 2020 सिरीज आता तुम्ही पाहिली आहे, आता तुम्ही ती विसरून जाऊ नये म्हणून तुम्ही पुन्हा एकदा प्रॅक्टिस करायला पाहिजेत. म्हणून आपण ॲप्लिकेशनमध्ये ती 2020 सिरीजचे क्वेश्चनसुद्धा आपण सेपरेट टाकणार आहोत या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी, पुन्हा ती प्रॅक्टिस करता यावी त्यासाठी. असे क्वेश्चन्स तुमचे कमीत कमी 1,500+ क्वेश्चन्सची प्रॅक्टिस 100% होईल तुमची परीक्षा येईपर्यंत. ओके, त्यानंतर जे काही फ्री गायडन्स आहे, फ्री मेंटरशिप आहे, त्यामध्ये आमचं मेंटरशिप असेल, काही सक्सेसफुल झालेले स्टुडंट असतील, काही सिनियर्स असतील, यांचंसुद्धा आपण काही सेशन्स, लेक्चर्स घेऊ जेणेकरून तुम्हाला त्यांच्यासोबत संवाद साधता येईल. तुमच्या काही मनातल्या अडचणी असतील त्या त्यांच्यासमोर मांडता येतील. या सगळ्या गोष्टी आपण देणार आहोत. ठीक आहे सर, हे सगळं ठीक आहे, आमच्या लक्षात आलं. मेंटरशिप आहे, रिव्हिजन लेक्चर्स आहे, डेली प्रॅक्टिस आहे MCQची आणि टेस्ट सिरीज वगैरे आहे. परंतु सर हे सगळं आहे कसं आणि किती रुपयात? तर हे बघा, आपण नॉर्मली पिक्चरलाही गेलो तरीही नॉर्मली 700-800 रुपये खर्च करून येतो. पिक्चरचा 2 तिकिटांचा, नॉर्मल तिकिटांचा बरं का, कॉर्नर सीटचे तिकीट तर आणखीन जास्त असतात. ठीक आहे, परंतु नॉर्मल तिकीटं आपण काढतो त्याचा वेगळा खर्च, पॉपकॉर्नचा, कोकचा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. इव्हन कॅफेमध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर आपण 500-1000च्या खाली येत नाही. आजकाल बड्डेसुद्धा आपले थोडे महागच होत चाललेले आहेत. परंतु हा सगळा विचार आम्ही डोक्यात ठेवून की बाबा सगळी शेतकऱ्यांची मुलं असतात, 7-12 लावून आलेली असतात, सगळ्यांचीच परिस्थिती पिक्चर पाहण्यासारखी, झोमॅटोहून फूड ऑर्डर करण्यासारखी, झुडिओमधून जीन्स पॅन्ट विकत घेण्यासारखी नसते. ॲग्रिकॉस शेवटी ॲग्रिकॉस असतो, त्यांच्या वडील कुठेतरी शेतात राबत असतात. त्यामुळे ही जी टेस्ट सिरीज आहे, ही जी बॅच आहे संकल्प बॅच, ही आपण लोवेस्ट कॉस्टला फक्त आणि फक्त ऑपरेटिंग कॉस्ट क्लिअर करण्याच्या हिशोबाने करतोय. याच्यामध्ये आपलं ॲप्लिकेशन असेल, हा एक स्टुडिओ आहे हर्षल सरांचा, 2 स्टुडिओची मेंटेनन्स कॉस्ट असेल, काही 4-5 जण आपल्यासोबत जे काम करतात त्या सगळ्यांची मेंटेनन्स कॉस्ट फक्त आपल्याला क्लिअर करण्याच्या हिशोबातून लोवेस्ट कॉस्ट आपण डिसाईड केलेली आहे 499. ठीक आहे. 499मध्ये आपल्याला जेव्हा तुम्ही बॅच ॲप्लिकेशनमध्ये जाल त्यामध्ये 499ला ही बॅच येईल. ती कशी घ्यायची काय नाही मी सांगतो पुढे. प्लस तुम्हाला GST म्हणजे इंटरनेट हँडलिंग चार्जेस जे 12 ते 13 रुपये लागू शकतात. आय थिंक 512-13 रुपयामध्ये ही बॅच जी आहे, चला 14 घ्या, 514 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला पूर्ण मिळून जाईल. याच्यामध्ये सगळे लेक्चर्स असतील, टेस्ट असतील, आणखीन काही टेस्ट ॲड करायचे आहेत. आत्ता त्यात 10 टेस्ट आहेत, परंतु आणखीन काही सब्जेक्ट वाईज टेस्ट त्यामध्ये ॲड करायच्या आहेत आम्हाला. ह्या टेस्ट कमीत कमी 15पर्यंत तरी जातील अशी माझी अपेक्षा आहे. परंतु कमिटमेंट मी सध्या तुम्हाला 10 टेस्टचीच देतोय, पण टेस्ट मात्र नक्की वाढणार आहेत, एवढं 100% आहे. त्याच प्राईजमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त
प्रोडक्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करूया. ही फक्त आमची ऑपरेटिंग कॉस्ट आहे, लोवेस्ट कॉस्ट आहे. तुम्हाला माहिती आहे आपण नॉर्मल पिझ्झा ऑर्डर करतो किंवा बुक माय शोवर तिकीट बुक करतो किंवा झोडिओमधली जीन्स पॅन्ट घेतो, ती सुद्धा यापेक्षा महाग असते. सो इतक्या लोवेस्ट कॉस्टमध्ये मला वाटतं एवढं सगळं 4-5 जण तुमच्यासाठी काम करत आहे, तुम्हाला गायडन्स देत आहे, त्यांचा अनुभव तुम्हाला देत आहे, तर इट्स रिअली वर्थ. सो जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये जाल मित्रांनो, तर ही कुठे घ्यायची बॅच हे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. तर जे ॲप्लिकेशन आहे आपलं ते ॲप्लिकेशन बघा, त्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप्लिकेशनमध्ये जे आहे ते प्ले स्टोअरवरनं तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करायचं आहे. सो ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ॲप्लिकेशनची लिंक तुम्ही बघून घ्या आणि हा लोगो आहे आपला, हा लोगो असणारं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही PG एंट्रन्स या टॅबमध्ये क्लिक करा. हे बघा, ॲप घेतल्याच्यानंतर तुम्हाला OTP वगैरे येतो, साईनअप करायचं असतं. ते साईनअप झाल्याच्यानंतर PG एंट्रन्समध्ये एंट्री करा. PG एंट्रन्समध्ये एंट्री केल्याच्यानंतर टेस्ट सिरीज नावाचा पार्ट आहे, ठीक आहे. टेस्ट सिरीज नावाची एक टॅब आहे. सो टेस्ट सिरीज नावाच्या टॅबवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला संकल्प बॅचचं पोस्टर दिसेल. त्या पोस्टरवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचं पुढची प्रोसेस होईल, ठीक आहे. तर ही सगळी बॅच जी आहे ती तुम्हाला ॲप्लिकेशनवरनं घ्यायची आहे, ठीक आहे. ॲक्च्युली हे इथं लिहायला पाहिजे होतं पण इथं लिहिलं आहे, ठीक आहे. सो आता बॅच कुणी घ्यायची या प्रश्नाचं उत्तर मी देतो. बऱ्याच जणांच्या मनात असेल की सर आम्ही MCR करत नाही आहे, आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करतो, तर आमच्यासाठी काय फायदा आहे. तर बघा, ॲग्रिकल्चरचे प्रश्न आहेत, ॲग्रिकल्चरचे प्रश्न मिडियम टू हायर लेवलचे हे प्रश्न आहेत. MCRसाठी जरी असतील तरी तुम्हाला माहिती बरेच क्वेश्चन रिपीट होतात, AFOमध्ये पण येतात, तसेच कृषी सहाय्यकमध्ये पण येतात, तसेच इतर एक्झाममध्ये सुद्धा येतात. सो ॲग्रिकल्चरच्या एक्झामची जे कोणी तयारी करत आहेत, ॲग्रिकल्चरच्या कुठल्याही एक्झाम असतील, तुमचं AFO असेल, ठीक आहे, किंवा दुसरी कुठली नाबार्ड असेल, किंवा तुमची आपली कृषी सहाय्यक सरळ सेवा भरती असेल, कृषी सहाय्यकची भरती असेल, किंवा एक्झॅक्टली MCRचीच तयारी जर कोणी करत असेल तर त्यांनी तर घ्यायलाच पाहिजे, ठीक आहे. आणि ICRची पण जी तयारी करतात त्यांना सुद्धा जनरल ॲग्रिकल्चरचा 30% जो पोर्शन येतो त्या पोर्शनसाठी सुद्धा ही खूप महत्त्वाची टेस्ट सिरीज असणार आहे. सो ओव्हरऑल ॲग्रिकल्चरची कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या कुठल्याही मुलासाठी ही टेस्ट सिरीज वर्थ ठरणार आहे आणि ॲग्रिकल्चर सब्जेक्टचं रिव्हिजनसुद्धा तुमच्यासाठी फास्टमध्ये हे होऊन जाईल, ठीक आहे. बॅच कुठे घ्यायची याबद्दल आपण इथे सांगितलेलं आहे, ॲप्लिकेशनवर बॅच असणार आहे, कशी घ्यायची ते पण सांगितलेलं आहे, ठीक आहे. कशी घ्यायची हे तुम्हाला इथं सांगितलेलंच आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. साईनअप करा. साईनअप केल्यानंतर PG एंट्रन्स या टॅबमध्ये जा. PG एंट्रन्स टॅबमध्ये गेल्याच्यानंतर टेस्ट सिरीजमध्ये जा. टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही गेल्याच्यानंतर तुम्हाला संकल्प बॅच नावाचं एक पोस्टर दिसेल. संकल्प बॅच याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं, तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू जी आहे ती 1200 रुपये दिसेल, ठीक आहे. ती तुम्हाला 1200 रुपये दिसेल. आता ती 1200 रुपये बॅच जी ही आहे तर ती 1200ची 500 कशी करायची, तर हे बघा इथं एक प्रोमो कोड दिलेला आहे त्या पोस्टरवर, तो प्रोमो कोड वापरायचा आहे तुम्हाला, AGRICOSS ॲग्रिकॉस 60 ॲग्रिकॉस 60 हा प्रोमो कोड तुम्ही अप्लाय करायचा. ती 1200ची किंमत आपोआप 500 येईल आणि इंटरनेट हँडलिंग चार्जेस त्याच्यावर लागतील, ओके, ठीक आहे. सो अशा प्रकारे हा प्रोमो कोड काही कालावधीसाठी आम्ही ठेवणार आहोत, त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. ॲक्च्युली हे पोस्टर 2 दिवसापासून आपण टेलिग्रामला इकडे तिकडे गेलेलं आहे सोशल मीडियावर, त्यामुळे काय ॲडमिशन सुरू पण झाले असतील. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ॲडमिशन करून घ्या, जास्त विचार न करता. वर्थ बॅच असणार आहे. 500मध्ये तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी मिळणार आहेत त्या वर्थ आहेत, परंतु ही ऑफर लिमिटेड असल्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. आणि तुमचे सजेशन्स पण काही तुम्हाला त्याच्यामध्ये चॅटचं पण ऑप्शन येईल, त्यामुळे तुमचे काही सजेशन्स असतील, तुमचे काही रिक्वेस्ट असतील की सर आम्हाला हे पण घ्या ते पण घ्या, तर ते पण तुम्ही डायरेक्टली सांगू शकता. टीचरचा फुल ॲक्सेस तुमच्याकडे असणार आहे, टीचरला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. त्यामुळे खूप चांगली ही एक अपॉर्च्युनिटी आहे, ज्याच्यापेक्षा जास्त आपण मार्केटिंगच्या अँगलनी जास्त काही बोलू शकत नाही. प्रामाणिकपणे जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. हीच सगळी गोष्ट तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या बॅचमेटपर्यंत तुम्ही पोहोचवाल अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेअर कराल आणि या बॅचचा तुम्ही नक्की फायदा घ्याल. या बॅचमध्ये तुम्ही नक्की एनरोल कराल, लवकरात लवकर एनरोल कराल आणि आपण पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा बॅच सुरू होईल त्यावेळी आपण लाईव्हमध्ये भेटूया, ओके, ठीक आहे मित्रांनो. थँक्यू सो मच, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर पण केलेलं असणार आहे. आय होप चॅनल सबस्क्राईब असणार आहे, त्यासाठी तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच मित्रांनो, थँक्स अ लॉट.